नमस्कार सर्वांना, आजच्या ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आणि आजचा ब्लॉग आहे लग्नाचा स्पेशल ब्लॉग. तर हा छोटासाच ब्लॉग आहे, जास्त मोठा नाही आहे, कारण मी ब्लॉग हॉलवरती आल्यानंतरला शूट करायला घेतलेला. त्याच्या आधी मला शूट करायला मिळालं नाही, कारण सकाळची खूप गडबड होती, त्यामुळे मी हॉलवर येऊनच शूट करायला घेतलं आहे. वर्तमाने चंद्र कनज वर्तमाने सूर्य वर्तमाने गुरुदेव विष्णू विशिष्टाया शुभपुण्यती तो तुम्ही सर्वांनी म्हणायचं आहे मम आत्मनम आगमोक्ता फळ प्राप्त्यर्थ ममोपात्त दुरित क्षयद्वारा असमांग सहकुटुंबाना सहपरिवाराना क्षेम स्थैर्य विजय. तर इकडे पाहू शकता आम्ही आल्याच हॉलवरती पहिला मी रुखवात मांडायला घेतलेला, कारण आपला रुखवात खूप मोठा होता. रुखवात हा विद्याच्या मावशीने तिकडून घेऊन आलेली, खूप मस्त होता. तुम्ही पाहू शकता, खूप छान असा रुखवात केलेला. मी फक्त सजवायचं काम केलेलं, बाकी रुखवात हे त्यांनी घेऊन आलेले आणि आम्ही पॅकिंग करून घेतलेली तिकडे घरीच. त्यानंतर आम्ही गोड आठवणी म्हणून फोटो काढून ठेवलेले, कारण हाच टाईम असतो, त्यानंतरला आपल्याला जास्त वेळ मिळत नाही. त्यानंतरला इकडे मंगलाष्टका सुरू होणार होता, त्यामुळे नवरदेव आलेले. तर आता पुढे तुम्ही कंटिन्यू पाहत राहा. व्हिडिओला आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. निर्विघ्नं कार्य सकलार्थ सिद्धि विघ्नेश्वर विघ्नहरेश पूज्य वधूवराभ्या शुभदा ददातु मंगला सावधान शुभमंगला सावधान तदेव लग्नं सुधिरं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव गौरीपते ते गृहं स्मरामि सावधान शुभमंगला सावधान अत्यासन्ना सावधान अतिसुमुहूर्त सावधान अतिसमीप सावधान शुभमंगला सावधान.
तिकडे सुद्धा एक आहे, कलर आहे, ब्ल्यू आहे, गरम आहे, इकडे थंड आहे, इकडे खुर्च्या आहेत, अजून पाणी असं पण पिता येतं. इकडे कशासाठी आलं सांग. आणि इकडे छोटासा एक कार्यक्रम होता लग्नाचा, तो आम्ही थोडासा पार पडला, अजून थोडा बाकी आहे. पाणी प्यायची स्टाईल दाखव थोडी. कसं 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 लग्नाचा ब्लॉग येते लवकर, घरात जायच्या अगोदर मी एडिट कधी करू, मला व्हॉइस ओव्हर करावं लागेल. तिला विचार, मी रात्रीचं बसून करते, मी रात्रीचं बनवते ब्लॉग बहुतेक माझे. तेवढं काम म्हणजे हिला झोपावं लागतं, ही आमच्या विद्यार्थ्याला लक्ष दे, जरा फिरत फिरत जायचं खाली. त्यानंतरला मग जेवण वगैरे आम्ही संध्याकाळी थांबलेलो, कारण नवरी मला वाटतं निघेपर्यंत नवरीचे 5:30 वाजलेले. तर त्याच्या पुढे काय माझी तब्येत थोडी बिघडलेली, त्यामुळे मग मी घरी जाणार होते. तर आजचा ब्लॉग इथेच संपवते. आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय बाय.